दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या टॉप 20। जम्मू आणि काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम। जम्मूतील वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलनामध्ये 34 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 6 लाख रुपयांची मदत, जखमींनाही मदत देणार असल्याची माहिती। जम्मू काश्मीरमध्ये पुराच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू, तर अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव पथकं आणि हेलिकॉप्टर तैनात। बिहारमधील आरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान, शाळेची इमारत कोसळली, युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान, यामध्ये 1 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश असल्याची माहिती। भामरागड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस चालू असूनही पोलिसांची दमदार कामगिरी। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली माजी मंत्री रावसाहेब दानवेंची भेट। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची शक्यता। मनोज जरांगे पाटील यांना केवळ 5000 लोकांसह एक दिवस आंदोलन करता येणार। सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनाला परवानगी, त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही, आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीमध्ये उल्लेख। मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे मुंबईकडे रवाना। हजारो मराठा बांधवांसह जरांगे आंदोलन करणार। ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी। एकीकडे आरक्षणासाठी जरांगे मुंबईकडे निघाले असताना त्यांच्या पत्नी आणि मुलीला अश्रू अनावर। जालन्याच्या पैठण फाट्यावर कुटुंबीय जरांगेंच्या भेटीला आले होते, यावेळी त्यांना अश्रू अनावर। वसईच्या भाताणे गावातील चित्रकारानं एबीपी माझाच्या नावातून साकारले अक्षर गणपती। कलाकार कौशिक जाधव यांनी साकारले बाप्पा। साताऱ्याच्या कराडमधील मलकापूरला मानवी साखळीद्वारे साकारली गणेशाची सुंदर प्रतिकृती। आनंदराव चव्हाण विद्यालयाच्या 501 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। तुळजापूरमधील साळुंखे गल्लीत असलेल्या ऐतिहासिक पुरातन विहिरीमध्ये गणरायांची प्राणप्रतिष्ठा। पुरातन दगडी विहिरींच्या दगडी कमानीमध्ये गणराय विराजमान। ऐतिहासिक विहिरींच्या संवर्धनासाठी जय भारत गणेश मंडळाचा उपक्रम। रायगडमधील माणगाव तालुक्यातील साले गावामध्ये एक गाव एक गणपतीची 125 वर्षांची परंपरा। बाप्पाची सजवलेली पालखी छातीभर पाण्यातून गावकरी नाचवत बाहेर काढतात। ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या आगमन मिरवणूक सोहळ्याला कलावंत ढोल पथकाचं वादन। कलावंत ढोल पथकामध्ये अनेक मराठी कलाकार, अभिनेता सिद्धार्थ जाधव ढोल वाजवताना भक्तिरसात तल्लीन। अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या घरी जल्लोषात बाप्पाचं आगमन। सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। कोल्हापूरमध्ये मुस्लिम बांधवांकडून गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी मोफत रिक्षा सेवा देण्यात आली। या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा मोठा संदेश। आणि आता बघूया या तासाच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।